पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर व वरखेडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। एकाच मध्यरात्री 3 ठिकाणी जबरी चोरी केल्याची घटना आज दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगाव हरेश्वर येथील साई ज्वेलर्स पहुरकर व श्री गुरुदत्त ज्वेलर्स जळगावकर या सोने चांदीच्या दुकानाचे चोरट्यांनी सिनेमा स्टाईल शटर तोडत चोरी केल्याची घटना आज दिनांक 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री 3 ते 4 वाजेच्या दरम्यान घडली। यातील चोरट्यांचा चोरी करण्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी चक्क इको गाडीचा वापर केल्याचे दिसून येत आहे। तसेच पिंपळगाव सह वरखेडी येथील सुद्धा कमलेश सोनार यांचे मालकीचे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स यांच्या दुकानात चोरी केल्याची घटना आजच्या मध्यरात्रीच घडलेली आहे। या दोघेही चोरीमध्ये चोरट्यांनी मौल्यवान वस्तू, रोकड, चांदीचे दागिने, सोन्याची दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेने पिंपळगाव हरेश्वर तसेच परिसरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गुन्हा नोंदवण्याचे काम सध्या सुरू असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत। वरखेडीमध्ये आपलं दुकान आहे सोन्याचं, तर बाहेर चर्चा चालली आहे का आपल्या दुकानावर खूप नुकसान व जे काही वस्तू गेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या, तर तुमचं नाव, दुकानाचं आणि तुमचं गाव वगैरे आणि तुम्ही कुठे काय आहे आणि नुकसान तुमचं काय झालं ते सांगा। माझं नाव कमलेश भटू सोनार, राहणार वरखेडी। माझ्या दुकानाचं नाव श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स, बाजारपेठ वरखेडी। तुमच्या या नावाचं माझं वरखेडी दुकान असून या दुकानामध्ये दिनांक 22/12/2024 या रोजी मध्यरात्री काही चोरट्यांनी चोरी केली। बरोबर, डल्ला मारला तुमच्याकडे? बरं, यामध्ये माझं 500 ग्रॅम चांदी आणि 20 ग्रॅम पर्यंत सोनं असं माझं एकंदरीत नुकसान झालेलं आहे। बर, त्यानंतर असं ऐकण्यात येतं का बुवा तुमच्याकडे काही महागाच्या वस्तू होत्या, म्हणजे सोनं आणि चांदी सोडून, तर त्याही तुमच्याकडून गेल्या, यांच्याकडून म्हणजे ते चोरी गेल्या असं ऐकण्यात आलं, तर ते पण काय आहे का पुढे सांग? माझ्याकडे 20 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि 500 ग्रॅम पर्यंत चांदी गेलेली आहे। बर, अजून त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। आणि दुकानाचं नुकसान झालेलं आहे, DVR गेलेलं आहे दुकानातून। हो हो, CC कॅमेरे वगैरे जे गेलेत, तुमच्या दुकानाचं बरंच नुकसान झालेलं दिसतंय। ठीक आहे। सोनार, माझं दुकान वरखेडीला आहे, श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स या नावाने। माझ्याकडे दिनांक 22/12/2022 रोजी चोरी झाली। याच्यामध्ये माझा दुकानाचा सोन्याचा 20 ग्रॅमचा माल आणि चांदीचा 500 ग्रॅमचा माल अशा प्रकारात माझ्याकडे चोरी झाली। तपास सुरू एवढं बस, जाऊ दे एवढं बघ।
There you go.